आज नांदेड शहरामध्ये युवा सेनेच्या वतीने मोठेगावकरच्या कोचिंग क्लासेसचा काळं फासण्यात आलेलं आहे आणि राज्यात या देशात 22 लाख नीट पेपर फुटीच्या विद्यार्थ्याच्या भविष्य अंधारात टाकणाऱ्या या मोठेगावकरला या हरामखोरांना हे शिक्षण माफिया असून हे शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याचं घाट या मोठेगावकरकडून नेहमी वेळोवेळी झालेलं आहे आणि हे आज याचं बिंग या संपूर्ण देशामध्ये फुटलेले हे मासा छोटा मोठा मासा नसून हा 20,000 कोटींचा हा कोचिंग क्लासेसची इंडस्ट्री आहे। या एकटं मोठेगावकरच नाही आहे, अजून काही या नांदेड शहरातले कोचिंग क्लासेस नामांकित आहेत। ते स्वतःला अंधारामध्ये झोपून लपून छपून आणि उघड्यावर एखाद्या कोणावर असा हे डाव साधायचा त्यांचंही कृत्य हे या पद्धतीनेच आहे। या प्रकारे आपण या देशामध्ये या पेपर फुटीच्या गँगला मोकोका अंतर्गत कारवाई करावी आणि असं होऊ नये की या CBIच्या चौकशी फेऱ्यात येणाऱ्या काही दिवसातच पैशाच्या मोठ्या आमिषामुळे, कारण की हे सत्ताधारी हे भाजप हे वॉशिंग मशीन आहे, कारण की पैसे दिले तर गुन्हाही माफ होते, ही भाजप सरकारची नीती आहे। 5 वर्षात या पेपर फुटी 2017 पासून आले। आमची युवा सेनेची नेहमी याप्रमाणे या अगोदरपासून राज्यात 2016 पासून नीट लागू होती, तेव्हापासून आम्ही पत्रव्यवहार करा की राज्यात ही नीट नको।